हा आहे आपला सुंदर असा महाराष्ट्र. महाराष्ट्राबद्दल एक छोटीशी गोष्ट. जेव्हा औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी केली तेव्हा तो डोंगरातून टेकड्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आला तो तेव्हा खूप सारं घोडदळ त्याच्यासोबत होतं आणि त्याच्यामुळे काय सगळीकडे धूळ उडत होती. तो सगळीकडे प्रयत्न करत होता पण त्याच्या हाती शेवटी काहीच लागलं नाही. हातात काही न लागल्यामुळे जो उडणारा धूळ होता तो मग काय करणार, तो चाळणीनं चाळत बसला. वास्तवात असं झालं असेल किंवा नसेल ही आपली ट्रिक्स आहे, आपल्याला लक्षात ठेवायची आहे. काय आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोण आला आहे? टेकड्यांमध्ये औरंगजेब आला आहे. औरंगजेब आला कशाने आला? घोड्याने आला. घोड्यानं आल्यामुळे धूळ उडली सगळीकडे. धूळ उडल्यामुळे त्याच्या हाती शेवटी काहीच लागलं नाही आणि तो मग धूळ चाळत बसला. ठीक आहे. काय, महाराष्ट्र, टेकड्या, धूळ उडली, हाती काही लागलं नाही म्हणून चाळणीनं तो धूळ चाळत बसला. ही आपली ट्रिक्स आहे. मग काय वाक्य तयार झालं? महाराष्ट्र टेकड्यात धूळ गाळतो औरंगजेब. गॅरंटीनं सांगतो हे तुम्हाला नक्कीच लक्षात राहील. शेवटी आपण याच्यावरती जवळपास 10 ते 12 क्वेश्चन घेतले. ते क्वेश्चनसुद्धा तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. जेव्हा क्वेश्चन समोर येतील तेव्हा तुम्हाला आपोआप ही आपली स्टोरी आठवेल. चला मग सुरू करूया दुसऱ्या स्लाईडला. हे एक वारूळ आहे. वारूळ कुठे असतात? सिटीत तर सापडत नाही, खेड्यामध्येच असतात, गावामध्ये असतात. आणि वारुळात कोण राहत असतो? तर नाग राहत असतो. काय आहे? वारूळ आहे. वारूळ कुठे असते? खेड्यामध्ये असते आणि वारुळामध्ये नाग राहतो. हीच आपली ट्रिक्स आहे. वारुळात नांदे, खेड्यात नाग. ठीक आहे. वारुळात नांदे, नांदे म्हणजे राहणे. वारुळात राहतो, आपण राहतोच्या ठिकाणी नांदे हा शब्द प्रयोग करणार आहोत. वारुळात नांदे, खेड्यात नाग. भरोसा ठेवा, शेवटी तुम्हाला एक्झाममध्ये नक्की आठवेल की तुम्ही काय पाठ केलं होतं. तिसरी स्लाईड घेऊया. शेवटी आपण क्वेश्चन आन्सर तर घेणार आहोतच. हा आहे गोंदचा डब्बा. गोंद म्हणजेच फेविकॉलसारखा पदार्थ असतो. हिला काय केलं आहे? गरम केला आहे. गोंदला काय केलं आहे? गरम केला आहे. आणि गरम केलेल्या गोंदेनं काय केलं? जी दरार पडली आहे भंडाऱ्यामध्ये, त्या भंडाऱ्यामध्ये दरार पडल्यावर ती गोंद टाकलेली आहे आणि गाईच्या खुरीनं तिला प्लेन केलं आहे. हीच आपली ट्रिक्स आहे. गोंद गरम केलेली आहे आणि गरम केलेल्या गोंदेनं काय केलं आहे? जी दरार पडली होती ती दरार प्लेन केली आहे. कोणाच्या सहाय्यानं? गाईच्या सहाय्यानं, म्हणजे गाईच्या खुरांनी. गरम गोंदीने दर कसा भरला भंडाऱ्यात गायखुरीने. ही आपली ट्रिक्स आहे. आता एकदा सुरुवातीपासून पाहूया. काय होतं? महाराष्ट्र टेकड्यात धूळ गाळतं औरंगजेब, वारुळात नांदे, खेड्यात नाग, गरम गोंदीने दर कसा भरला भंडाऱ्यात गायखोरीने. महाराष्ट्र टेकड्या म्हणजे महाराष्ट्रातील टेकड्या. धूळवरून धुळे, गाळवरून गाळणा म्हणजे धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर आहे. औरंगजेबवरून औरंगाबाद, वारुळवरून वेरूळच्या टेकड्या, नांदेवरून नांदेड, खेड्यातवळवरून मुदखेड, नागवरून नागपूर, गरमवरून गरमसूर, गोंदवरून गोंदिया, दरारवरून दरेकसा, भंडारावरून भंडारा आणि गायखुर्णीवरून गायखुरी डोंगर. महाराष्ट्र टेकड्यात धूळ गाळतो औरंगजेब, वारुळात नांदे, खेड्यात नाग, गरम गोंदीने दर कसा भरला भंडाऱ्यात गायखुरीने. आता येऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न पहिला आहे, भंडाऱ्यात खालीलपैकी कोणते डोंगर आहे? दरेकसा, गरमसूर, गायखोरी, मुदखेड. याचं योग्य उत्तर आहे गायखोरी डोंगर. आठवत आहे का तुम्हाला? भंडाऱ्यामध्ये जी दरार पडली होती ही गोंद टाकून आपण गायच्या खुरीने मिटवली होती. तुम्हाला आठवत असेलच. दरेकसा टेकड्या या
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन ए भंडारा, गोंदिया, नागपूर. याचं उत्तर आहे गोंदिया. गोंद टाकून आपण दरार मिटवली होती. ठीक आहे. गाळणाचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन एक धुळे, औरंगाबाद, नांदेड आणि नागपूर. याचं योग्य उत्तर आहे धुळे. आठवत आहे का? धूळ काय केली होती आपण? गाळली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, नांदेडमध्ये खालीलपैकी कोणते डोंगर आहे? मुदखेड, गरमसूर, दरेकसा, गायखोरी. याचं योग्य उत्तर आहे मुदखेड. त्यानंतरचा क्वेश्चन, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते डोंगर आहे? गाळणा, वेरूळ, मुदखेड, गरमसूर. याचं योग्य उत्तर आहे वेरूळ हे डोंगर. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नक्कीच आठवत असेल जे आपण शिकलो आहे. ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच आठवेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो. धन्यवाद.